मी प्रथम देवाचे आभार मानते, की त्यांनी मला त्याच्या वचनामध्ये बोलण्याची संधी दिली. तर आज माझं जे टॉपिक आहे ते आहे 4 सुप्त गुण म्हणजे जे 4 सिक्रेट वर्ड्स किंवा आपण आपल्या दररोजच्या शब्दामध्ये आपण जे कन्व्हर्सेशन करतो, त्या शब्दांमध्ये आपण अशा काही गोष्टी बोलतो जे सैतानी आहेत आणि जे आपल्याला लगेच पापात टाकू शकतात. अशा आपण 4 सुप्त गुण आज आपण याचा अभ्यास करणार आहोत. जसं आज शारोन त्याच्या प्रेयरमध्ये म्हणत होता, की आपण क्लेम करूया, आपण वचन बोलूया, आपण आपलं मुख उघडूया. राईट? आपण ते कशाला करतो? कारण आपण आपल्या शब्दात, आपल्या मुखात देवाने आशीर्वादाचे शब्द टाकलेले आहेत आणि आपण ते क्लेम करणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 18:21 मध्ये असं लिहिलेलं आहे, की जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. आता या वचनाचा अर्थ असा आहे, की आपल्या जिभेवर 2 चॉईसेस आहेत. एक आपण मृत्यू आणि जीवन हे 2 चॉईस आहे. तर हे आपल्यावर आहे, आपण काय चूज करणार आहे आणि चूज तर एकच करायचंय. आपण जर चूज एक केलं म्हणजे आता जर मी जीवन हे निवडलं तर माझं फायनल डेस्टिनेशन ते ठरवणार आहे. म्हणजे ते आपलं फळ ते आपण त्याप्रमाणे ते भोगू. जर मी विनाशाचे शब्द बोलणार आहे तर माझं जे फायनल डेस्टिनेशन असणार आहे ते काय असणार आहे तर विनाशाकडे म्हणजे नरकात जाणार आहे. जर आपण जीवनाचे शब्द बोलू, आशीर्वादाचे शब्द बोलू तर आपलं फायनल डेस्टिनेशन आशीर्वादित असणार आणि आपलं फायनल डेस्टिनेशन स्वर्गाकडे असं असणार आहे. जीभ हा असा अवयव आहे आपल्या शरीरात जे बोनलेस आहे. राईट? म्हणजे आपण बोलण्यात आपण बोलतो ज्या जिभेला काही हाड आहे, म्हणजे ऍक्च्युली हाड नाहीच आहे, बट ते आपलं एक इनविजिबल आर्किटेक्चर आपल्या अवतीभोवती, म्हणजे आपण ते टच पण करू शकत नाही, आपण ते डोळ्याने सुद्धा पाहू शकत नाही. असं एक आर्किटेक्चर आपल्या अवतीभोवती क्रिएट करतं जे आपलं एक सिरियस डिसिजन आपल्या लाईफ मधलं जे लास्ट टाइम असणार आहे ते ठरवणारं आपलं जीभ आहे. तर एक रायटरने असं लिहिलेलं आहे, की आपले शब्द आपले जीवन घडवतात किंवा ते नष्ट करतात. म्हणजे आपली जीभ आपल्याला जीवनाकडे पण घेऊन जाऊ शकतं, म्हणजे स्वर्गाकडे पण घेऊन जाऊ शकतं किंवा ते नरकाकडे पण घेऊन जाऊ शकतं. आज आपण अशा 4 वाईट सुप्त गुण अभ्यास करणार आहोत, ज्याला आपण लाली लिपस्टिक पावडर लावून आपण त्याला असं लपवलंय, की हा असं सहज बोललो, म्हणजे आपण ते शिकणार आहोत. काही 4 गोष्टी आहेत, अजून भरपूर आहेत, मला 4च मिळाल्या, तर आपण त्याबद्दलच अभ्यास करणार आहोत. पहिला सेंटेन्स आहे, क्षमा न करण्याचा अंतःकरण. आता जर आपल्याला कोणतरी खूप वाईट आपल्या लाईफमध्ये केलेलं असेल किंवा आपल्याला चीट केलेलं असेल तर आपल्यामध्ये काय तो राग, आपल्यामध्ये ती आग पेटते, की मी ह्याला माफ करणारच नाही, काही सुद्धा होऊ दे मी ह्याला माफ करणार नाही. तर आपल्या तोंडातून असं शब्द निघतं, की मी ह्याला माफ करणार नाही. पण आपण जर परत देवाकडे जातो आणि आपण पश्चाताप करतो, आपल्याला वाटतं की नाही बाबा देवाने सांगितले, देवाने आपले पाप क्षमा केलेत, मग आपण पण याला क्षमा करावी. मग हे अंतःकरण जर आपल्याला येतं, फॉरगिव्ह सोबत अजून एक प्रक्रिया आहे, ते करणं गरजेचं आहे, ते आहे फॉरगेट. जर आपण फॉरगिव्ह फक्त केलं, की आता जर संजनाने मला चीट केलं, तिला मी माफ करेन, संजना मी तुला माफ केलं असं म्हणेल, पण परत काही दिवसांनी, परत काही महिना लोटल्यावर आपण मग परत म्हणेल, संजना तू माझ्यावर ते केले होतीस, मी तुला माफ केलंय, विसरू नकोस, मला मी विसरले असं समजू नकोस. राईट? आपण ते आपल्या तोंडातून ते बोलतो. म्हणून फॉरगिव्ह सोबत आपण ते फॉरगेट करणं पण गरजेचं आहे. कारण आपण 2000 वर्षापूर्वी आपण अंधकारात होतो, आपण पापात होतो. त्या परमेश्वराने आपल्याला त्या अंधकारातून आपल्याला जीवनात असं आणलेलं आहे. म्हणून आपण ते फॉरगिव्ह करण्यासोबत फॉरगेट पण केले पाहिजे. आपण असं बोलतो, की मी याला माफ करू शकत नाही, त्यांनी जे काही केलं ते मोठं आहे आणि मला खूप हर्ट झालेलं आहे, म्हणून मला वेळ लागेल किंवा मी त्याला माफ करणार नाही. तर वचन असं म्हणलेलं आहे मत्ती 6:15 मध्ये, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. म्हणजे क्षमा न केल्याने आपले शत्रूपासून सुरक्षित राहणार नाही, तर उलट आपण स्वतःला त्याच्या साखळीत बांधून घेतले जाऊ. जेव्हा आपण म्हणतो की मी माफ करू शकत नाही, तेव्हा आपला गैरसमज असा होतो की त्याच्या पुढच्या जर तो आपल्याला सॉरी म्हणला तर परमेश्वर मला
माफ करणार असं नाही. तर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल, आपला परमेश्वर हा इंडिव्हिज्युअल देव आहे. म्हणजे जर आपण स्वतः त्याच्याकडे जाऊ, माफी मागू, पश्चाताप करू, तर तो आपल्याला तर तो आपला माफ करणारा परमेश्वर आहे. जर संजनाने माझ्याकडे येऊन सॉरी म्हणलं, तर मी असं वाटून घेणं की देवाने मला क्षमा केलेलं आहे, हे साफ चुकीचं आहे. आपला परमेश्वराने आपल्याला 2000 वर्षापूर्वी तो प्रोव्हिजन केलेला आहे की त्या वधस्तंभावर आपण विश्वास ठेवून, त्यांनी जे रक्त सांडलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून की परमेश्वर सहाय्य करणारा देव आहे, तो आपला मदतनीस आहे, तो आपला तारणारा आहे, हे विश्वास ठेवल्यावर आपला पाप क्षमा होऊ शकते. फॉरगिव्हनेस हे एक ऍक्ट आहे ऑफ, इट इज अन ऍक्ट ऑफ ओबिडियन्स बिटवीन गॉड अँड अस. म्हणजे आपण जर देवाकडे जाऊ, हे एक ऍक्ट ऑफ ओबिडियन्स आहे, किंवा ओबिडियन्सला काय म्हणतात, आज्ञाधारक. म्हणजे जर आपण देवाकडे जातो, आपण म्हणजे आपला परमेश्वर आपला पिता आहे, आपण जे काही आपल्या लाईफ मध्ये होत असेल ते आपण देवाकडे सहज जाऊन आपण सहज होऊन आपण सहज जाऊ शकतो देवाकडे आणि आपण माफी मागू शकतो. तर आपण जर फॉरगिव्ह करतो, तर आपण जे पाप केलेले आहे त्याचे जे पाईपलाईन आहे, आत्मिक ते पाईपलाईन, ते ब्लॉक होऊन जाते जर आपण क्षमा करत नाही. जर आपण आपल्या लाईफ मध्ये क्षमा करण्यासाठी जे पश्चातापाचं अंतःकरण आपण उघडपणे उघड केली, तर आपल्याला आशीर्वादाचं आणि अनुग्रहाचं पाईपलाईन सुद्धा फ्लो होऊ शकतं. तर आपण काय बदल काय करू शकतो, की आता जर मी म्हणते की हे तुम्ही बोलू नका, मी माफ करू शकत नाही, असं मी म्हणलं, तुम्ही बोलू नका, तर ह्याच्या रिप्लेसमेंट मध्ये तुम्ही देवाला काय म्हणू शकता? तर तुम्ही असं म्हणू शकता देवाला की प्रभू, तू माझे एवढे मोठे कर्ज माफ केले आहेस, म्हणून मी विश्वासाने या व्यक्तीला तुझ्या अपराधातून माफ करत आहे. तर हे जेव्हा आपण बोलतो, या पर्टिक्युलर वर्ड किंवा या पर्टिक्युलर सेंटेन्सचा असा अर्थ आहे की आपण जे स्वतः त्या न्याय सिंहासनावर बसून, म्हणजे देव आपला जो न्यायाधीश आहे त्याला आपण सिंहासनावरून काढतो आणि आपण स्वतः त्या सिंहासनावर बसतो आणि काय म्हणतो की मी सेटल करतो, मी हँडल करतो. पण ज्यावेळी आपण हे सेंटेन्स बोलतो, त्यावेळी आपण त्या न्यायाच्या किल्ल्यात त्या सब्जेक्ट कीज आपण देवाच्या हाती देतो आणि देव ते सर्व काही सिद्धीस घेऊन जाणारा आहे. तर ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे अयोग्यतेची असत्य. म्हणजे आपण स्वतः आपल्या इमेजकडे रिफ्लेक्ट होऊन असं म्हणतो की माझ्यामध्ये असं काही चांगलं नाही आहे, किंवा म्हणजे आपण आपल्या पास्ट लाईफ मध्ये काही गोष्टी ज्या आपल्याकडून नाही झाल्या, म्हणजे आपण हे करू शकलो असतो पण फेलियर्स असेल, तर आपण काय करतो, आपल्या कॅपेबिलिटीजवर आपण शंका घेतो. पण परमेश्वरांनी खूप सुंदर गोष्ट म्हणलेली आहे स्तोत्रामध्ये, स्तोत्र 139:14. भयप्रद व अद्भुत रीतीने माझ्या घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृती अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. म्हणजे परमेश्वराने आपल्याला भयप्रद व अद्भुत रीतीने घडवलेलं आहे. परमेश्वराचा एक ऑफ डे किंवा वाईट दिवस होता, मग त्यावेळी त्यांनी बनवलं असं नाही. तर परमेश्वर इथं म्हणतो की त्यांनी आपल्याला भयप्रद आणि अद्भुत रीतीने आपलं घडण केलेलं आहे. आपण आपल्या रोजच्या येण्या जाण्याच्या गोष्टीमध्ये आपण ज्यावेळी हे बोलतो, त्यावेळी हे शब्द जे आहेत ते सैतानाकडून येतं. कारण सैतान हा लबाडीचा बाप आहे, तो चोर आहे, तो फसवणारा आहे, तो विश्वासघात आहे. तर आपण त्या नेगेटिव्हिटीकडे न जाता आपण त्या परमेश्वराकडे बघणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण आपल्या स्वतःला आरशेत बघतो, त्यावेळी आपण बघतो की काय, म्हणजे जरा पावडर जास्त लागलं का, जरा मस्कारा जरा इकडे गेला का, जरा केस नीट नाही आहेत का, आपण हे बघतो. पण ज्यावेळी आपले इमेज आपण आरशासमोर घेतो, त्यावेळी आपण आपल्या आत्मिक रीतीने नाही, आपण आपल्या शारीरिक डोळ्याने नाही पाहायला पाहिजे, तर आपण आत्मिक डोळ्याने परमेश्वराची आठवण केलेली पाहिजे की परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं, त्याच्या सदृश्य असं हस्तकृती आपल्याला बनवलेलं आहे. कारण खूपदा आपण असंच बोलून जातो आणि ते आपल्या मनात खूप वेळ राहतं आणि थोड्या वेळानंतर ते आपले चांगली जी झोपडी बनते आपल्या मनात, ते चांगलं बंगला आणि पॅलेस होतं त्या गोष्टीचा. म्हणून आपण ती गोष्ट, नेगेटिव्हिटी जरी चुकून जरी निघाला असेल, आपण ते
पुन्हा एकदा परत रिटर्न येऊन आपण देवाकडे जाऊन आपण त्याची आठवण केली पाहिजे की देवा धन्यवाद, तू मला भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण केलेली आहेस. इर्मया 1:5 मध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमले आहे. हा, परमेश्वराने आपल्याला सांगितलंय जेव्हा कोणाला सुद्धा ठाऊक नव्हतं की आपण कसे दिसत आहोत, गर्भशाळेत परमेश्वराने आपल्याला ओळखलेलं आहे आणि तिथेच आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. आता जर कोण प्रेसिडेंट असेल किंवा प्राईम मिनिस्टर असेल, तो फक्त शांतपणाने किंवा तो त्याच्या मॅनेजरला सांगेल मी जे काय बोलतो तू समजून घे, असं केलं तर चालेल का? नाही. जर तो प्राईम मिनिस्टर तोंडातून काहीतरी बोलेल किंवा प्रेसिडेंट तोंडाने बोलेल तरच त्याच्या प्रजेला कळणार आहे त्याला काय म्हणायचंय. त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला संदेष्टे केलेले आहेत. ज्यावेळी परमेश्वराने आपली घडण केली, उत्पत्तीमध्ये असं लिहिलंय की त्याने आपल्याला प्रतिरूपाचं असं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं लिहिलेलं आहे, त्यांनी आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. म्हणजे परमेश्वराने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. म्हणजे आपण लेचे पेचे नाही आहोत या जगात, तर आपण देवाचे नागरिक आहोत. म्हणजे आता अब्दुल दादाने पण खूप सुंदर संदेश दिला होता की आपण ख्रिस्त आपला मुख्य कोनशिला आहे, आपण त्याच्या बरोबरीचे नागरिक असे आहोत. म्हणून परमेश्वराने आपल्याला असं फालतू काढण्यासाठी नाही बनवलं की आपण लेचे पेचे बाबा तुम्ही जगताय तोपर्यंत जगा, नाही. तर परमेश्वराने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे तो गाजवण्यासाठी. जरी सैतान आडवं येईल तरी आपण त्या आपण परमेश्वराचं वचन क्लेम करणं गरजेचं आहे की जर परमेश्वर माझ्या पक्षाचा तर मनुष्य माझे काय करणार, हे वचन क्लेम करणं. आपल्याला बायबल यासाठीच दिलेलं आहे की या जगाच्या रहाटीत आपण लॉस्ट नको व्हायला, त्यासाठी आपल्याला देवाचं वचन दिलेलं आहे. तर आपण वापरणं गरजेचं आहे. जरी आपण आपल्या लाईफमध्ये खूप फेल्युअर्सनी जात असेल की माझ्याकडून होतच नाहीये, म्हणजे मी प्रत्येक गोष्ट ट्राय करते पण माझ्याकडून होत नाहीये, तर परमेश्वराने आपल्याला फिलिप्पियरास 4:13 मध्ये असं लिहिलेलं आहे की मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. तर परमेश्वर तेच म्हणतो की मी समर्थ आहे, तो माझ्यावर विश्वास तरी ठेवून बघ. परमेश्वर ते म्हणतो की मला माझा अनुभव तरी घेऊन पहा, म्हणजे टेस्ट. तो म्हणतो की माझी परीक्षा घ्या. म्हणजे परमेश्वर किती उत्सुक आहे की मला तुम्ही टेस्ट करा, पण आपणच कुठेतरी कमी पडतो. म्हणून आपण कधीच देवाला कमी समजू नये किंवा तुम्हाला असं वाटू नये की देव कुठेतरी कमी पडतो. देव कधीच कमी पडत नाही, तो कधीच चूक करत नाही. म्हणून आपल्या निर्माणकर्त्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर तुमचा निर्माणकर्त्यावर विश्वास आहे तर त्या निर्मितीबद्दल कधीही चुकीचे बोलू नये. कारण आपण जर स्वतःला वाईट बोलतोय त्याच रेसिप्रोकेट आपण देवाला वाईट बोलतोय, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता जर मी म्हणलं की माझ्यामध्ये काय चांगलं नाहीये, तर त्याला शिफ्ट करून आपण काय बोलू शकतो, तर मी अद्भुत आणि भयप्रद रीतीने रचले गेले आहे. मी जिवंत देवाची हातातील एक उत्कृष्ट कलाकृती अशी आहे. हे बोलणं गरजेचं आहे, क्लेम करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, खोटा शपथ घेण्याची सवय. आता आपण अशा जगामध्ये असं राहिलेलो आहोत की आपल्याला स्वतःचं रेप्युटेशन, स्वतःचं स्टेटस की मीच खरं आहे हे आपल्याला परत परत सिद्ध करतो. म्हणजे हे जग असं झालेलं आहे, म्हणजे आपलं प्रमोशन मिळेल म्हणून ते एक असतं ना की नाही मीच बरोबर आहे, हे फ्रंट लाईन मध्ये असू म्हणून हे आपण सिद्ध करण्यामध्ये आपण काय करतो, नाही देवा शपथ मी खरंच ते केलं होतं, विश्वास नाही तुझ्यात, मी खरंच शपथ. तर हे शपथची जी गोष्ट आहे देवानी खूप ठळकपणे मत्तई 5:34 मध्ये असं लिहिलेलं आहे की मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका, कारण ते देवाचे राजसन आहे. देवाचं राजासन आहे. म्हणजे आपण जर देवाला घेऊन आपण त्याची शपथ घेत असेल तर असं लिहिलेलं आहे की ते देवाचं राजासन आहे. म्हणजे आपण त्या पवित्र गोष्टी आपण काय करतो, त्याची शपथ घेत आहोत.
आपण या जगात जसं राहतो म्हणजे अशा जगात राहिलेलो आहोत की शब्दाची किंमत राहिलेली नाहीये, म्हणून आपण काय करतो, शपथ घेतो. पण ऍज अ ख्रिश्चन आपण एक ख्रिस्ती विश्वासू आहोत. त्या त्या अनुसराने आपण काय करावं, तर आपलं जे वचन आहे, आपण जे तोंडातून बोलतो ते होय तर होय किंवा नाही तर नाही असं असावं. मत्तई 5:36 आणि 37. आपल्या मस्तकाची ही शपथ वाहू नकोस, कारण तू आपल्याला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. येस, म्हणजे परमेश्वरांनी इथे सांगितलेलं आहे की आपण आपल्या इच्छेने आपण एक पान खाली गळू शकतो का, नाही, किंवा केस आपण काळ्याचा पांढरा करू शकतो का, नाही. तर ते परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वर सर्व काही सिद्धीस घेऊन जाणारा आहे. म्हणून आपले बोलणे होय तर होय किंवा नाही तर नाही एवढेच असावे. आणि पुढे लिहिले जे अधिक ते वाईटापासून आहे, म्हणजे त्याच्यावर आपण काय बोलू तर ते कोणाच्या बाजूने, तर ते सैतानाच्या बाजूने आहे. तर त्याला शिफ्ट होऊन आपण त्याचा बदल, आपण जे म्हणतो की शपथची जी गोष्ट आपण बोलतो त्याला सोडून आपलं चारित्र्य असं असायला पाहिजे की इतके प्रामाणिक जीवन आपण जगायला पाहिजे की आपण बोलताना करताना आपल्याला कुठली पुराव्याची किंवा कुठल्या प्रूफची किंवा कुठल्या शक्तीची गरज भासणार नाही. चौथी गोष्ट, सुडाचे विष म्हणजे पॉइझन ऑफ रिव्हेंज. आता एका व्यक्तीने आपल्यावर अन्याय केलेला आहे किंवा चीट केलेला आहे, तर आपण असं म्हणतो ना, मी याला सोडणारच नाही, आता तू ये बाहेर, मी तुला बघतोच, आता थांब जरा, तू 1 महिना थांब, मी तुला बघतो, थांब, मी काय तर असं करेन ना, तुझ्या सर्व तुझं हॅपीनेस, तुझं सगळं सॉरो मध्ये जाईल, सगळं आपण असं काहीतरी बोलतो. पण ऍक्च्युली या सिच्युएशन मध्ये जर आपण बघू तर फक्त आपले फिलिंग्स किंवा आपल्या डोक्यात जे चालू आहे ते इन्फ्लुएन्स करत नाहीत, तर आपल्या आजूबाजूला जे सराउंडिंग आहे, फ्रेंड्स ग्रुप आहे, त्याच्याहून पण आपण इन्फ्लुएन्स होऊ शकतो. तर आपण देव काय म्हणतो रोमकरास पत्र 12:19 मध्ये, प्रियजनो, सूड होऊ नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. येस, हे काम आपले नाही, तर आपण स्वतःवर ते अवलंबून ठेवू नये, तर त्याची किल्ली आपण त्याचं ते सब्जेक्ट जे रिव्हेंज घ्यायचं आहे ते आपण देवाला देऊ. एक शब्द आहे आत्मिक राजद्रोह म्हणजे स्पिरिच्युअल ट्रेझन, म्हणजे देव जो आपला न्यायाधीश आहे, जो सिंहासनावर बसलेला आहे, आपण त्याला बाजूला करून आपण स्वतः बसतो. कारण आपल्याला असं वाटतं की नाही, मी या टाइमला जर आता केलं नाही ना तर तो कधीच येणार नाही माझ्या हातात, म्हणून मी आत्ताच त्याचं रिव्हेंज घेतो. पण आपल्यापेक्षा जास्त परमेश्वराला टायमिंग माहित आहे. देव न्याय करतो, त्याचा राग पवित्र आहे हे समजणं गरजेचं आहे, कारण तो अंतःकरणात त्या गुप्त गोष्टी पाहतो, म्हणजे आपण जे स्वतः पाहू शकत नाही तो ते पाहू शकतो, कारण तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो अंत आणि सुरुवात जाणणारा परमेश्वर आहे. तर आपण आपलं जे डिसिजन असेल किंवा रिव्हेंज जे इन्फ्लुएन्स आपल्याला करतं, जे आपल्यामध्ये ते आग पेटते रिव्हेंज घेण्याची, ते आपण स्वतः आपल्या डिसिजनवर न सोपवून देता आपण त्या न्यायाधीश परमेश्वरावर, जो आपला निर्माण करता आहे, त्याच्या हाती आपण स्वाधीन करणं गरजेचं आहे. न्यायाच्या सिंहासनावर खाली उतरून आपण आपली परिस्थिती देवाला देणं गरजेचं आहे. तर याचं शिफ्ट आपण कसं करू शकतो, काय बोलू शकतो की प्रभू ही जखम खरी आणि खोल आहे, परंतु बदला तुझा आहे. मी तुझ्या न्यायावर विश्वास ठेवतो आणि शांततेत चालणे निवडतो. तुम्ही शांत राहा, परमेश्वर काय म्हणतात, परमेश्वर वॉर पुढं करणार आहे, कारण परमेश्वर म्हणतो की हे युद्ध माझं नाही, तर हे युद्ध तुझं आहे, तू शांत हो असं म्हणतो.
तर या 4 गोष्टी अशा होत्या ज्यावरून आपल्याला कळलं आहे की क्षमा न करणं आपल्या आत्म्याला कोंडून ठेवण्यासारखं आहे. आपली इनसिक्युरिटी किंवा जे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जे आहे त्याच्याने आपण निर्माणकर्त्याचा अपमान करतो. आणि शपथ घेतलो तर आपण त्या देवाच्या प्रामाणिकपणेला कमी लेखतो. आणि चौथी, जर आपण रिव्हेंज घेतो तर आपण पापात पडू. त्याऐवजी आपण हे सूट घेणे देवाच्या हाती देऊ, कारण देवाचा अधिकार आपण हिरावून घेतो. जे आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे वचन क्लेम करण्याचं, ते करणं गरजेचं आहे. फिलपाय करास 2:5. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. हा, चित्तवृत्ती म्हणजे माइंड. आपलं जे म्हणजे काय करतो की आता संजना नवीन आलेली आहे, तर संजना काय करेल की माझ्यापेक्षा उंच कोण, म्हणजे माझ्यापेक्षा स्पिरिच्युअल कोण आहे, तर गॉडफ्री दादा. ठीक आहे, गॉडफ्री दादा काय काय करतो, ठीक आहे, तर तो स्पिरिच्युअली असं असं करतो. मग संजना काय करेल, त्या स्केलला जाण्याचा प्रयत्न करेल आणि ती जोपर्यंत त्या स्टेजवर गेली तर ती शांत बसते. तर आपली जी मोजपट्टी आहे, जे आपण स्वतःला कम्पेअर करतो ना, ती आपली कम्पॅरेटिव्ह आपण देवाकडे असावी. ती मोजपट्टी जी आहे ती आपण ख्रिस्ताला कम्पेअर करून आपण आपलं लाईफ जगावं. कारण आपलं जे माइंड आहे त्या खूप गोष्टी सुरू असतात आपल्या माइंडमध्ये. जरी आपण विचार केलं की नाही 5 मिनिटं मी कुठल्याही गोष्टीचा विचार करणार नाही, जर असं बोललं तर अजून 4 गोष्टी अजून येतात आपल्या मनात. तर आपण जे पण गोष्टी असेल, जे पण फेलियर्स असेल, जे काही कमी असेल, जे काही चांगलं असेल, आपण देवाकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, पण आपण देवाला टेक ओव्हर करणं हे चुकीचं आहे. तर आपण आपलं रिस्पॉन्सिबिलिटी समजून घेणं गरजेचं आहे. तर या 4 गोष्टी ज्या आपण पाहिल्या, त्याचं आपण ऑडिट करावं, टेस्ट करावं की आपण कुठे, म्हणजे आपण खरंच, म्हणजे जरी जाणून बोलून होत असेल किंवा न कळत होत असतील, तर या गोष्टी आपण रिप्लेस करून त्या गोष्टी आपण बोलू शकतो. मी आता वचन पाठवते, म्हणजे अफर्मेशन्स आहे जे आपण आता जे वाचलो, आपण एकत्र ते वाचणार आहोत. मी ग्रुपवर पाठवते. आलं का? आलं? हा, नाही, आधी पाठवले, आता पाठवले. हा, तर आपण वाचूया. ओके, पहिला. हा हा, मी माझ्या जखमेपेक्षा देवाच्या अनुग्रहावर अधिक विश्वास ठेवतो. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मला माफ केले, त्याचप्रमाणे मीही या व्यक्तीला मुक्त करतो. दुसरा, मी स्वतःच्या चुकावर नजरेतून नाही, तर देवाच्या प्रेमाच्या नजरेतून स्वतःला पाहते. मी देवाचा एक उत्कृष्ट हस्तकृती आहे. तिसरी, माझे चरित्र हेच माझे प्रमाणपत्र आहे. मला कोणालाही खात्री पटवून देण्याची गरज नाही, कारण सत्य माझ्या बोलण्यातून दिसून येईल. चौथी, मी न्यायाच्या सिंहासनावरून खाली उतरतो. मग ह्या अफर्मेशन्स बद्दल आपण विचार करू आणि आपण देवाच्या चित्तवृत्ती जसं देव जगला ज्या जगात येऊन, पृथ्वीवर येऊन जसं ख्रिस्त जगला, त्याप्रमाणे आपली चित्तवृत्ती असणं गरजेचं आहे. तर आपण देवाला आवडणारे शब्द बोलू, म्हणजे आशीर्वादाचे शब्द आपण आपल्या मुखातून वापरू. देव हे वचन आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सिनाधीश परमेश्वर, आकाश पृथ्वीचा निर्माण करता माझ्या देवा,
धन्यवाद येशू, तू माझ्याद्वारे बोललस प्रभू. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो प्रभू. तुझ्या नावाला हे प्रभू परमेश्वर जे इथे उपस्थित आहे त्यांच्यावर तुझा विपुल आशीर्वाद असू दे प्रभू. हे देवा प्रिया आंटींसाठी प्रार्थना करतो प्रभू, त्यांच्या फॅमिलीवर तुझा विपुल आशीर्वाद असू दे प्रभू. हे देवा मी या घरात प्रभू परमेश्वरा तुझी बरकत, तुझा आनंद, तुझी सुख शांती समाधान प्रभू मी क्लेम करतो येशू. तुझं समक्षता प्रभू परमेश्वरा या घरात मी क्लेम करते पित्या. तुझी आणि तुझीच इच्छा प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या आयुष्यात घडून येऊ द्या असं दैन कृपेनं कर प्रभू. आम्ही आमचे स्वतःचे नाही तर प्रभू आम्ही तुझे आहोत प्रभू परमेश्वरा. हे प्रभू नव्याने प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या हाती लीन आणि नम्र होतो प्रभू. आमच्या अंतःकरणात प्रभू शुद्ध असा आत्मा आमच्यामध्ये निर्माण कर पित्या. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर तो मला क्षमा कर प्रभू. तो इथपर्यंत प्रभू आमचा प्रवास आशीर्वादाचा केला प्रभू. परत घरी जात असताना प्रभू तो प्रवास आशीर्वादित करणार आहेस म्हणून धन्यवाद येशू. हे प्रभू या घरात तुझी सुख समाधान आनंद प्रभू ठेवून जात प्रभू. येशूच्या मी ही प्रार्थना येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागते. आमेन आमेन.